राहुरी शहरातील ऋषिकेश गायकवाड हा शालेय विद्यार्थी आणि त्याचा मित्र राहुल इंगळे हे दोघे 12 ऑक्टोबर रोजी सकाळी गणपती घाट येथे नवरात्रीचे घट विसर्जित करण्यासाठी गेले. मात्र त्यापैकी ऋषिकेश गायकवाड या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विद्यामंदिर शाळेत शिकत असलेला ऋषिकेश लहू गायकवाड वय वर्ष 14 आणि त्याचा मित्र राहुल संजय इंगळे हे दोघे नवरात्रीचा घट पाण्यात विसर्जित करण्यासाठी गेले होते. घट सोडत असताना नदीपात्रातील वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात पाय घसरल्याने ऋषिकेश गायकवाड आणि राहुल इंगळे हे दोघेही बुडत असताना नदीपात्रात पोहत असलेल्या अमर नामदेव पवार या तरुणाने पाहिले. बुडत असलेल्या दोघांपैकी राहुल यास पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. नंतर ऋषिकेशला वाचविण्यासाठी गेल्यानंतर तो पाण्यात दिसेनासा झाल्याने फक्त एकाला वाचवण्यात यश आले. घटनेची माहिती तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, होमगार्डचे तालुका समादेशक आरिफ इनामदार यांच्यासह युवा नेते प्राजक्त तनपुरे, शिवाजी गाडे, रावसाहेब चाचा तनपुरे, आर तनपुरे, राजेंद्र बोरकर, सोनेबापू जगदने, तलाठी आडोळे भाऊसाहेब, गोसावी भाऊसाहेब यांच्यासह नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनेच्या ठिकाणी दाखल होऊन मदत कार्य सुरू केले. सदर अमर नामदेव पवार या तरुणाने बुडणाऱ्या राहुल इंगळे याचे प्राण वाचवले, तर तो ऋषिकेशला वाचू शकला नाहीये याची खंत अमर पवार यांनी व्यक्त केली आहे. तब्बल 3 तास पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध लागत नसल्याचे पाहून दौंडे यांनी पाण्यावरची बोट घटनास्थळी बोलावून शोध मोहीम सुरू ठेवली. अमर पवार, अमोल माळी, प्रवीण वाघ, विजय तामसेकर, जॉकी माळी, करतार बर्डे, सागर साळवे, अक्षय पवार, दिलीप गुंजाळ, मनोज साळवे आदी 25 ते 30 तरुणांनी 30 तास ऋषिकेशचा पाण्यात शोध घेतला. अखेर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विजय तामसेकर यांनी ऋषिकेशचा शोध घेऊन पाण्याबाहेर काढले. ऋषिकेशला तात्काळ राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. राहुरीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू तस्करीमुळे मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात खोल खड्डे झालेले असून सदर घटना ही वाळू उपसाच्या खड्ड्यामुळे झाली असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांमधून सुरू होती. आज राहुरी गावातील गणपती घाटाच्या शेजारी मुळा नदी पात्रामध्ये ऋषिकेश लहू गायकवाड व राहुल संजय इंगळे 2 मुलं घट विसर्जन करायला गेले असता त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये ते पोहत गेले, परंतु त्यांचा दम लागल्यामुळं त्यातील दोघेही बुडू लागले. त्यावेळेस राहुल संजय इंगळे याला अमर नामदेव पवार यांनी पकडून काठाला आणलं, परंतु ऋषिकेश लहू गायकवाड त्या ठिकाणीच बुडला. त्यानंतर राहुरी तालुक्यातील वाल्मिकी तरुण मंडळ, त्यानंतर कुरणवाडीचे प्रल्हाद रामदास गायकवाड, करतार बर्डे, संजय गायकवाड या 3 पोहणाऱ्यांनी, त्याचसोबत आपल्या राहुरी गावातील सागर साळवे, विजय तमचेकर आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी यांनी खूप प्रयत्न केला. सलग 3-4 तास शोध घेतला. याच्यामध्ये फायर ब्रिगेड नगरचेही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आले होते आणि महसूलकडील जी तात्काळ यंत्रणा आहे त्यांनी वापर केला आणि अथक प्रयत्नानंतर 2:30-3 वाजता ऋषिकेश लहू गायकवाड याचा नदीपात्रातून मयत बॉडी हाती लागली. काही यंत्रणा होती त्यांच्याकडे, गळ वगैरे ह्या यंत्रणा नगरलाच उपलब्ध असल्यामुळे त्यांचे कर्मचाऱ्यांनी ते बोलवलेले होते. आता या मोहिमेत आपण कोण होतं? महसूल, पोलीस प्रशासन आणि सर्वात महत्त्वाचं की राहुरी नगरपालिकाने स्थानिक जे पोहणारे मुलं होती त्यांनी खूप ह्याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. सदर घटना ही बेकायदा वाळू उपसा चालू आहे राहुरी तालुक्यात. त्यामुळे हे जे नदीपात्रात खड्डे झालेले आहेत, खड्ड्यामुळे ही घटना घडली अशी नागरिकांची चर्चा आहे. त्याबाबत काय बोलायचं सर आपल्याला? आता जे काही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी खडक आहे आणि जुना खडक असल्यामुळं तिथं पाणी वाहून अशा कपारी झालेल्या आहेत. सदर ठिकाणी वाळू उपशाची बाब दिसून येत नाही, परंतु खडक असल्यामुळे कपारी झाल्या होत्या आणि खाली गवत वगैरे आणि खूप 25 ते 30 फूट त्या ठिकाणी खड्डे जुने आहेत. त्या खड्ड्यामध्ये सदर इसम वाहून गेलं. यावेळी मात्र राहुरी नगर परिषदच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्यास वेळ मिळाला नाही. सी 24 तासासाठी सतीश फुसौंदरसह मनोज साळवे, राहुरी.